हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे बघा तामिनी घाटातला व्हिडिओ आहे. तर आम्ही जात आहोत आता पुण्याला. तर भरपूर जणांना प्रश्न पडेल की पुण्याला का बरं. तर आम्ही जात आहोत. दोन तीन कामं आहेत पुण्याला. एक एक करून मी सगळी कामं तुम्हाला सांगते. मग इथे तामिनी घाटामध्ये हा मेन पॉईंट आहे. तिथं नाव पण आहे आय लव्ह यू तामिनी. तर आम्ही इथं थांबलेलो. इथून पर्वतरांगा पण दिसतात ते बघा. तर आम्ही इथे थांबलो थोडा वेळ, व्हिडिओ वगैरे काढला. म्हणजे असं मस्त मस्त फोटो काढले. आय लव्ह यू तामिनी बघा दिसलं. तर मग आम्ही इथे रस्त्यात गाडी थांबवली. म्हणजे घाटातून चालवताना खूप मुश्किल होतं ना गाडी चालवायला, म्हणून आम्ही थोडीशी इथं गाडी थांबवली. फोटो वगैरे घेतले. मग अजून तर मी टाकले नाही आहेत फोटो वगैरे सगळं. तर हळूहळू मी टाकेल जसा वेळ भेटला तसं. तर बघा हा किती डोंगर वगैरे ना, असं जास्त डोंगर म्हणजे असं इकडेच बघायला भेटतं. आमच्या गावाकडे नाही बघायला भेटतं. आम्ही सपाट जमीन असते तिकडे नसतं. तर मग आम्ही इथे थांबलो नाश्ता वगैरे करण्यासाठी. तर मला काही खायची इच्छा नव्हती आणि ह्यांना गाडी चालवायची, तरी म्हणजे मी खाणारच नाही. तर मग योगेशसाठी म्हटलं थोडंसं काही खाऊ घालावं त्याला. मग पुण्यात गेल्यानं किती वेळ लागेल काय लागेल जेवायला, त्यामुळं तर मस्तपैकी आम्ही मस्त व्हिडिओ काढले बरं का. आणि कॅमेरामॅन कोण होतं सांगा बरं. कॅमेरामॅन तुमचे भाऊजी होते. तर कॅमेरामॅन तुमचे भाऊजी असल्यामुळे त्यांना जे योग्य वाटले तेवढेच त्यांनी व्हिडिओ काढले, जास्त काही टाकले नाही गं बाई. आणि घेतले पण नाही त्यांनी जास्त व्हिडिओ. त्यांना जसं योग्य वाटेल तसं. हा एवढा मीच काढला, मॅगीची ऑर्डर द्यायला मग थोडंसं म्हटलं कॅमेरा मॅगी बनवली करा. खूप छान म्हणजे असं साधी सिंपल आहे पुण्याच्या प्रवासासाठी होती छान. तर आत्ता आम्ही जस्ट ना आमच्या सोसायटीमध्ये पोहोचलो आहेत. आपण तुम्हाला आमची सोसायटी पण दाखवतो सगळी. तर आम्ही आता आमच्या सोसायटीमध्ये पोहोचलो आहे आणि 2-3 सोसायटी एकत्र आहेत. तर आमची साईटला आहे आणि इथे थोडंसं गार्डन आहे. म्हणजे सगळ्या सोसायटीचं एकच गार्डन आहे, एकच क्लब हाऊस वगैरे आहे जे दिसतं ना ते. तर मग म्हटलं चला आता आपण ना योगेसाठी आम्ही गार्डनमध्ये आलो. कारण ह्या 2-3 बिल्डिंगचं एकच क्लब हाऊस आणि एकच गार्डन आहे. तर सगळ्यांनाच माहिती असेल तिकडं राहणाऱ्याला ही बिल्डिंग. तर मग योगेशला थोडंसं खेळण्यासाठी तर खूप गरम होतं आणि काहीतरी कार्यक्रम पण चालू होता. आणि जे म्हणजे असं क्लब हाऊस वगैरे आहे ना, वरती जिम पण आहे बरं का, मस्त एकदम छान आहे. आणि ते कोणाची तरी ठेवली होती, तर योगेशने लगेच उचलली. तर शहरामध्ये एकमेकांचं घेत नसतात ना, तर त्याने घेतलं. पण ते बोलले खेळ 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 बाळा खेळ. पण योगेशला कळालं दुसऱ्याचे आहे, तर त्याने ठेवून दिली नाही म्हणला. तर खेळला नाही तो, गरम होतं ना सगळं गार्डनमध्ये. तर बाबासाहेबाची पुण्याई म्हणा, मिस्टरांचे कष्ट, चिकाटी, त्यामुळे आपली पुण्यामध्ये स्वतःची हक्काची रूम आहे. आणि हे रूम पण दाखवायची तर नक्की व्हिडिओ टाकेल तो मी रूमचा. तर हे जे दिसतं ना ते आमच्या बिल्डिंगचं क्लब हाऊस आहे. वरती जिम वगैरे आहे, खाली छोटे मोठे कार्यक्रम वगैरे करता येतात. तर आम्ही आलो होतो आम्ही वर्षातून एकदाच जातो, जर गरज असेल तरच जातो. कारण आम्ही जे रेंटनी दिलेली आहे ना ते पण खूप छान आहेत. तर त्यामुळं जास्त म्हणजे असं कोणाला त्रास वगैरे नाही त्यांचा, काही नाही. त्यामुळं आमचं एकच भाडेकरू आहे, 1-2 झाले. तर हे बघा 505 फ्लोअरवरती आहे आपली बिल्डिंग. 5 का 7 याची आहे. तर 501 आहे आमचा. तर मग चला म्हटलं आता आपण पायऱ्याने तर नाही जाऊ शकत, लिफ्टने गेलो. पण लिफ्ट नेमकीच वरती गेली, तर मग त्यांनी दाबली तरी येईल हळूहळू खाली. आणि लिफ्ट पण चेंज केली बरं का, अगोदर दुसरी होती तर आता चेंज केली. आणि खूप छान आहे बरं का. इकडे स्कूटी वगैरे आतमध्ये ठेवतात, बाहेर सगळ्या गाड्या वगैरे, सायकलला खूप म्हणजे मस्त आहे. असं छान सोसायटी एकदम भारी. आणि कोणी आलं तर म्हणजे बाहेर सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळं आहे. खूप मस्त अशी आहे. आता 6व्या याच्यावरती ती येऊ लागली, कारण मुलं वगैरे ना चालूच ठेवतात ना, बटन दाबतच राहतात, त्यामुळे ते. आणि त्या टायमाला जास्त नसतं कोणी ना. तर मग आता लिफ्ट येतं, त्याला म्हणायचे चला. तर ते बोलले बापरे 5व्या माळ्यावर चालत जायचं. पहिल्यांदा त्यांना मी कंटाळा असा बघितला. आणि योगेश सांगत होता डॅडी इथं सायकल आहे. आणि मुलं म्हणजे असे कोणीच बाहेर नव्हते, 1-2च होते आम्ही गेलो तेव्हा. आणि मेन म्हणजे योगेश पहिल्यांदा छोटा होता तेव्हा एकदा आला होता,
पण जसं त्याला कळालं तसं तो पहिल्यांदाच त्याच्या रूममध्ये आला आहे, त्यामुळे त्याला जास्त एक्सायटेड होतं की म्हणजे असं लिफ्टं वगैरे बघणं वगैरे. तसं लिफ्टला वगैरे जास्त त्याचं जाणं येणं नाही आहे, त्यामुळे तो आणि पण त्याचं असं आहे ना, तो कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. जी गोष्ट पहिल्यांदा करायची ना त्याने सुद्धा घाबरत नाही. तर मी भाऊजीला म्हटलं कॅमेरा मी धरते द्या. तर मग मी कॅमेरा हातात धरून एकदा लिफ्टची वाट बघत होते, तर वरती कोणीतरी बटन दाबून ठेवलं होतं वाटतं. तर मग ती लिफ्ट तिथेच अडकून बसलेली. फायनली लिफ्ट आली आणि आमचा रूम आहे फर्स्ट 5वरती, 1 2 3 4 5 हां 5वरती. तर योगेश बघा किती एक्सायटेड आहे लिफ्टमध्ये. म्हणत होता डॅडी गाणं लावा, आणि ते म्हणजे अशी बोलते ना लिफ्ट, तर ते चालू होतं तर ते म्हणे डॅडी गाणं लागतं का, तर ते सांगत होते नाही रे गाणं लागत नाही. अगोदरची जी लिफ्ट होती ना त्याच्यामध्ये होतं गाणं. तर आमचे म्हणजे असं जे रेंटने दिले ना ते पण चांगलं आहे, याच्यामध्ये प्रोफेशनल कामाला आहेत छानपैकी असं. तर त्यांना वॉशिंग मशीनसाठी ना आमच्या सरांनी पाठीमागे ना एक म्हणजे गॅलरी असते ना, तिथे त्यांना नळ वगैरे लावून दिला. आणि कपडे वगैरे टाकण्यासाठी थोडीशी अडचण होत होती, तर मग आम्ही पूर्ण अशी बॉक्स बनवून घेतला जाळीचा, म्हणजे कपडे वगैरे टाकायला अडचण नाही होणार. आणि ते पण दोघंच आहेत ना, फॅमिली येते जाते कधी, तर मग असं. तर अशी हे बनवून घेतले. याला 35,000 रुपये दिले, 35 का काय ते बनवण्यासाठी. पण सगळे बोलतात तुमचे म्हणजे असे दिलेले आहेत तर छान राहतात. तर आम्ही आल्याच्यानंतर त्यांनी मस्त चहा वगैरे स्वीट जाऊन आणलं योगेशसाठी. म्हणजे खूप छान आहेत बरं का ते, खूप म्हणजे खूप मस्त आहेत. तर आणि तेच 4 ते 5 वर्ष झालं तेच आहेत, कारण आम्ही जात येत नाहीत काय नाही, आमचा काही त्रास पण नाही त्यांना, त्यांचा पण त्रास आम्हाला नाही. तर मग तेच आहेत 4-5 वर्ष झालं म्हणजे रूम घेतली तसं. तर त्यांना पण म्हणजे त्यांच्या जे मिसेस आहेत त्या थोड्याशा जाण होत्या, तर त्यांच्या पण घरामध्ये त्यांनी सगळं हे केलेलं आहे बरं का. हे सगळं करून दिलं आहे त्यांना. तर ते टॅली वगैरे बनवायची, तर आम्ही नाही बनवली. म्हटलं जाऊन दे, रेंटनी द्यायचं आपण राहायला असतं तर काय नाही, आम्ही पुण्याला कधी राहायला जाणारच नाहीत. तर हा म्हणजे असं हाय बेडरूम. आणि पुण्याला ना 1 BHK फ्लॅट कमीच भेटतात, त्यामुळे 1 BHK फ्लॅटला खूप मागणी आहे. जेवढा आपण रेंट बोलूत ना तेवढा देतात. तर 1 BHK फ्लॅट कमी असल्यामुळे जास्त 2 BHKमध्येच राहतात सगळे. तर योगेश जाऊन मस्त त्यांच्या बेडवरती बसला, आणि ते खूप मोकळे आहेत बरं का, स्वभावाला पण खूप छान आहेत ते. तर मस्त योगेश जाऊन बेडवर बसला आला. त्यांनी म्हणजे असं ते पण दोघंच आहेत, तर वेट लॉससाठी ते पण खूप हे करतात जसा वेळ भेटला तसा. तर ह्या हाय हॉल वगैरे आहे. तर तुम्ही बघलाच, थोडंसं जास्त म्हणजे असं आपल्याला बरोबर वाटत नाही ना. मग तिथून आम्ही निघलो तर योगेशचा एकच नाद असतो, पुण्या मुंबईला गेलं की मॉलमध्ये जायचं. तर इथून मग मॉल, आमच्या इथून मॉल आहे 4 का 5 किलोमीटर मॉल आहे. तर मग मॉलमध्ये न जाण्यात आम्ही आलो झुडिओमध्ये आम्ही असं म्हणजे घेतलं थोडंसं सामान. पण योगेशला तो काच येतो जातो ना, तिथून त्याला यायचं होतं जायचं होतं, पण ते कसं इकडून बी येतात तिकडून बी येतात, त्याची ती इच्छा अधुरीच राहिली. तर म्हटलं चला, गेलो योगेश आणि मी. शेवटी मग त्याला घेऊन गेलो आतमध्ये. आणि जास्त काही नाही आमच्यासाठी, तर आम्ही तिथून काही शॉपिंग केली नाही. योगेशसाठीच ड्रेस वगैरे घेतले, पॅन्ट वगैरे. कसं दुकानावरच्या आणि मॉलमधला थोडासा फरक पडतो. मॉलमध्ये सगळं परफेक्ट भेटतात, पॅन्टी वगैरे छोट्या असो का मोठ्या असो, त्यामुळं. तर त्याला चप्पल वगैरे असं घ्यायचं होतं, पण ते काय पसंत नाही आलं. मग थोडंसं घेतलं त्याला पॅन्टी वगैरे, मला चाप वगैरे, तेव्हा एवढं घेतलं होतं आम्ही. आणि तिथे पिशवीला पण पैसे, तर म्हटलं कशाला आपले पाठीमागून सगळं रिकामीच आहे गाडी. तर मग फायनली आम्ही जेवण केल्याच्या नंतर ना एक फार्म हाऊस आहे, तिथे माझी खूप इच्छा होती त्या फार्म हाऊसमध्ये जायची. अभिनव फार्म हाऊस क्लब तुम्हाला माहितीच असेल. तिथे गेलो, कारण आमच्या यायच्या रस्त्यामध्येच आहे, आणि आमची खूप म्हणजे इच्छा होती की त्यांना एकदा भेटावं, म्हणजे कशी शेती काय वगैरे करतात, तर ते माहिती पण देतात छानपैकी. तर आम्हाला भेटतच नव्हतं, तर मग फोन वगैरे केला. तर योगेश बोलतो मम्मा इथे चपात्या का बरं शिकवल्या, कारण त्याला ना गौऱ्या माहिती नव्हत्या. तर मग त्यांना समजून सांगितलं ह्या गौऱ्या वगैरे आहेत, तर ठीक आहे त्याला कळालं. आणि त्याला योगेशला लगेच कळतं आपण काही सांगलं तर. आणि खूप छान म्हणजे प्रकारे छान आहे बरं का फार्म हाऊस. त्यापेक्षा ते सर खूप छान शिकवतात, त्यांचा क्लास म्हणजे असं 2 दिवसाची ट्रेनिंग पण असते आपल्याला जर शेती करायची असेल तर.
आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा, खूप म्हणजे खूप. आम्ही गेल्याबरोबर त्यांनी पाणी वगैरे दिलं, खायला वगैरे विचारलं योगेशला त्या काकीने. आणि सर थोडासा क्लास घेत होते, तर ते म्हणले सर येईपर्यंत थांबणार का मी सांगू, तर हे म्हटले सांगा तुम्ही पण सांगलं तर चालेल. त्यांनी पण खूप छान माहिती दिली. हे आहे त्यांच्या गाईचा चारा, आणि त्यांची गाय 10 ते 12 लिटर दूध देते. तर ही त्यांच्या गाईचा चारा आहे. ते चारा कसा बनवतात काय, तर ते माहिती देत होती. तर ऐकत होते. आणि खरंच आज आमच्या सरांनी हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ काढले बरं का. रिॲलिटी सांगते, मी कधी काढा म्हणलं ना तर काढत नाही. अगोदर ते चारा भिजत ठेवावा लागतो, मग गोणीत ठेवावं लागतं, त्यानंतर मग ट्रेमध्ये टाकावं लागतं. पण ह्यानी ना गाईला दूध येतं जास्त म्हणून. तर मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, त्यांची शेती जी आहे ना त्या शेतीमध्ये गेलो. त्यांनी सांगितली माहिती, कारण आता त्यांना नवीन हे करायचं होतं. मग आता ते आज पाणी टाकलं नव्हतं त्यांनी, कारण सुट्टीच्या दिवशी जास्त येतात, त्यामुळे ते बोलले म्हणजे असं जास्त पब्लिक येते ना, त्यामुळं आज पाणी वगैरे नाही टाकलं. आणि त्यांनी ना प्रत्येक गोष्टीची आम्हाला टेस्ट करायला दिली बरं का. आणि टेस्ट म्हणजे स्ट्रॉबेरी म्हणा, जेवढी त्यांच्याकडे आहे ते प्रत्येक टेस्ट करायला दिली, एक 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 एक. तर मस्तपैकी आम्ही थोडंसं बघितलं वगैरे, त्याने सांगलेली आणि जर तुम्हाला म्हणजे असा हा व्हिडिओ जर असा म्हणजे रिअल त्यांनी जी माहिती दिली ती जर ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की तो व्हिडिओ जसा आहे तसा टाकते, न एडिटिंग करता. त्यांनी खूप छान अशा चांगल्या प्रकारे माहिती दिली सगळी. आणि असं वाटलं पण नाही की त्यांच्यासोबत आपण पहिल्यांदा बोलते. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आणि ट्रेनिंगला पण आलेले होते, मुंबई पुण्यावरून ट्रेनिंगला पण आलेले होते. सर ट्रेनिंग घेत होते, पण आम्ही इतक्या लांबून आलं तर आम्हाला वापस नाही केलं त्यांनी. तसं तर बोललं आम्ही जास्त म्हणजे असं हे करत नाही, म्हणजे त्या काकी आहेत ना त्या जास्त हे करत नाहीत, पण आम्हाला सांगितलं त्यांनी. आणि सर ट्रेनिंगमध्ये असल्यामुळं तर मी नक्की हा व्हिडिओ एक बनवेन. पण सध्या म्हटलं आम्ही पुण्याला गेलो तर काय काय केलं तर तेवढं सांगावं. तर सांगितलं मस्त. आणि ते आंबी हळद, ब्लॅक हळद असे 2-3 प्रकार असतात ना, ते हे सगळं फार्म हाऊस त्यांचं छोट्याच शेतीमध्ये आहे, पण खूप छान उत्पन्न आहे. आणि आम्ही रिॲलिटीमध्ये बघलं की खरंच खूप लोक येतात त्यांच्याकडून सामान नेण्यासाठी. भाजीपाला म्हणा, आम्हाला दाखवताना त्या काकी म्हणजे असं ना साक्षात 2दा-3दा गेल्या, शेवटी म्हटलं नाही आता यांचं झाल्याशिवाय मी येणारच नाही. तर सगळे थांबून राहिले दूध न्यायला, भाजीपाला वगैरे असं सगळं. तर खरोखर आहे. आणि हा दुसरा भाग होता, इथे म्हणजे असं हे होतं स्ट्रॉबेरी वगैरे असं. तर खरंच त्यांनी छान अशी माहिती दिली. आणि मी एक शेतकरी